नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे पुढे काय झाले? औरंगजेबाने पुढे त्यांना त्रास दिला का? किंवा महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांची सुटका कशी झाली? तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुघलांनी रायगड जिंकला. त्यांनी रायगडाला वेढा दिला आणि मुघल मराठा साम्राज्यावर चालून आले. मुघलांनी रायगड जिंकला त्यावेळी महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांना मुघलांनी कैद केलं. मुघल बादशाह औरंगजेब त्यांना आपल्यासोबत छावणीत फिरवत असे. औरंगजेबानंतर शाहू महाराजांना 1707 मध्ये मुक्त करण्यात आलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. मुघलांनी येसूबाईंना मात्र ओलीस म्हणजेच गहाण म्हणून दिल्लीतच कैदेत ठेवले. मराठा साम्राज्य आणि मुघलांमध्ये झालेल्या एका तहामुळे 1719 मध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मुघलांशी यशस्वी वाटाघाटी करून महाराणी येसूबाई यांची सुखरूपपणे सुटका केली. तब्बल 29 वर्ष म्हणजे जवळजवळ 30 वर्षांच्या अत्यंत खडतर बंदिवासानंतर 4 जुलै 1719 रोजी त्या राजधानी सातारा येथे सुखरूप परतल्या. आता राजधानी सातारा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतंत्र राजधानी स्थापन केली. ती म्हणजे सातारा शाखा आणि एक दुसरी शाखा ती म्हणजे कोल्हापूर शाखा. ती छत्रपती राजाराम महाराज यांची शाखा होती. मंडळी, तुम्हालाही जर असा प्रश्न पडला असेल, स्वराज्याच्या नेमक्या 2 शाखा कशा झाल्या? त्या 2 शाखा म्हणजे सातारा शाखा आणि कोल्हापूर शाखा. जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर त्याविषयी आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्याचे भाग 1 व भाग 2 असे 2 व्हिडिओ आहेत, तुम्ही ती बघू शकता. मग सुटकेनंतर त्यांनी उर्वरित आयुष्य सातारा येथे आपले पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत राजमाता म्हणून शांततेत घालवले. इतिहासातील नोंदीनुसार महाराणी येसूबाई 1731च्या सुमारास त्यांचे निधन झाले. महाराणी येसूबाई या अत्यंत धैर्याच्या आणि मुत्सद्दी राजकारणी होत्या. कैदेत जाण्यापूर्वी त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती घोषित करून स्वराज्याची सूत्रे सांभाळण्यास मदत केली होती. महाराणी येसूबाई यांच्या मुघल कैदेतील तब्बल 30 वर्षाचा काळ आणि सुटकेनंतरच्या आयुष्याबद्दल इतिहासकारांनी नोंदवलेली काही अतिरिक्त आणि महत्त्वाची माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. तर औरंगजेबाने महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराजांना केवळ कैदी म्हणून ठेवले नव्हते, तर मराठ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी एक राजकीय शस्त्र म्हणजेच हॉस्टेज म्हणून वापरले होते. औरंगजेब जेव्हा दख्खनमध्ये म्हणजेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या किल्ल्यांवर मोहिमा काढायचा तेव्हा तो आपल्या छावणीसोबत महाराणी येसूबाई आणि बालशाहू महाराजांनाही सोबत घेऊन फिरायचा. त्यामुळे त्यांना अनेक वर्षे छावणीतील अस्थिर जीवन जगावं लागलं. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल बादशाह बहादूर शाहने छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या दोघांमध्ये दोही निर्माण करण्यासाठी म्हणजेच त्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांना मुक्त केले. मात्र शाहू महाराजांवर दबाव कायम राहावा आणि त्यांनी मुघलांच्या अटी पाळाव्यात म्हणून महाराणी येसूबाईंना मुघलांनी पुढील 12 वर्ष दिल्लीतच कैदेत ओलीस ठेवलं. मग छत्रपती शाहू महाराजांची पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीतील प्रभावशाली सय्यद बंधूशी एक महत्त्वाचा तह केला. आता तो तह कसा झाला? या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी आणि राजमाता येसूबाईंच्या सुटकेसाठी मराठ्यांचे सैन्य थेट दिल्लीपर्यंत पोहोचले होते.
या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे अखेर मुघल बादशहा रफी-उद-दर्जात याने येसूबाईंच्या सुटकेच्या आदेशावर स्वाक्षरी म्हणजेच थोडक्यात सही केली. मग अखेर स्वराज्यासाठी एक सुवर्ण दिवस उगवलाच. 4 जुलै 1711 रोजी जेव्हा महाराणी येसूबाई साताऱ्यात आल्या तेव्हा तब्बल 12 वर्षांनंतर आई आणि मुलाची म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांची झालेली भेट अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक होती. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली तरी छत्रपती शाहू महाराज प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय निर्णयामध्ये त्यांचा सल्ला घेत असत. त्या साताऱ्यात दरबारात काही कौटुंबिक आणि सामाजिक न्यायनिवाडे देखील करत असत. आपल्या आयुष्याची 30 वर्ष मुघलांच्या कैदेत घालवल्यानंतर सुटकेनंतरच्या काळात त्यांनी मराठा साम्राज्याच्या सीमा नर्मदे पार उत्तर भारतात विस्तारताना प्रत्यक्ष बघितल्या. आपल्या पतीचा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा आणि स्वतःचा त्याग वाया गेला नाही, त्यामागे मोठे समाधान त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मिळाले. तर अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांचे आणि येसूबाईंचे जीवनाचे अत्यंत प्रभावी 30 वर्ष अत्यंत संघर्षाने आणि त्यागाने भरलेले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल डीजे मराठी.